गाईज कशा आहात सगळे. मी सावरी माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी लॉंग व्हिडिओमध्ये शूट करणार आहे. म्हणजे आज मी लॉंग व्हिडिओ टाकणार आहे आणि तुम्ही कॅप्शनवरून समजत असाल की आज आपण मोमोज बनवणार आहोत, ते पण हेल्दी. तर चला बघूया मग. पहिल्यांदा कोबी, 2 शिमला मिरची आणि कांदा एवढंच घेतलेलं आहे. फक्त कोबी, कांदा आणि शिमला मिरची घेतली. त्याच्यामध्ये तुम्ही गाजर पण ॲड करू शकता किंवा तुम्हाला कोणते व्हेजिटेबल्स अजून आवडतात ते पण ॲड करू शकता. पण मला हे 3च जास्त आवडतात म्हणून मी ते ॲड केलेत. आणि हेल्दी बनवायचं म्हणून आपण गव्हाच्या पिठाचं बनवूया. बघूया मग पुढं आपण काय गव्हाचं बनवूया किंवा मैद्याचं. पण हेल्दी हे फक्त काय बोलतात त्याला गव्हाचंच आहे. आणि फ्राय बनवूया आपण. तर चला बघूया मग. पहिल्यांदा आहे ना कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि घरातले मसाले टाकले होते. हेल्दी बनवायचे म्हणून मी घरातलेच मसाले टाकले सगळे. सॉस वगैरे हे सगळे अवॉइड केलेत मी. थोडीशी ब्लॅक पेपर, थोडंसं मीठ, हळद, तिखट, तुम्हाला जे मसाले तुमचे आवडतात ते तुम्ही टाका. सॉस टाकायचं तर तुम्ही टाका, पण मला हेल्दी बनवायचं म्हणून मी सॉस वगैरे अवॉइड केले सगळे. त्याच्यानंतर आहे ना मी कोबी वगैरे तुम्हाला सांगितलं होतं, कांदा, शिमला मिरची हे आहे ना मी चांगले कट करून मिक्सरमधून काढले होते आणि त्याच्यातलं पाणी वगैरे काढून मग नंतर आता हे आपल्याला सॉटे करायचं, म्हणजे थोडंसं फ्राय करायचं आहे. आता हे ना 5 ते 10 मिनटं चांगले ना फ्राय वगैरे करून घ्यायचे, म्हणजे चांगलं हलवून घ्यायचं, सगळं मिक्स झालं पाहिजे. त्याच्यानंतर हे एका साईडला फ्राय होत होते तोपर्यंत आहे ना मी गव्हाच्या पिठाचं बनवणं आहे त्याच्यामुळे त्याचा डो तयार करून घेतला आणि ते 5 मिनटं साईडला ठेवलं. आणि त्याच्यानंतर त्याची चपाती लाटली आणि ना छोटासा आकार होता वाटीचा, त्याच्याने मी सगळे कट्स वगैरे करून घेतले, तुम्ही बघू शकता. आता मला एवढं आहे ना गव्हाचं पीठ मळता येत नाही, त्याच्यामुळे अवॉइड करा थोडंसं. असं आहे ना गोल गोल वगैरे बनवल्यानंतर आपण जे फ्राय केलेलं आहे ते गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये भरायचं आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याला आकार द्या. आणि ना मी तेलामध्ये ते फ्राय केले होते आणि इतके छान झाले होते. तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही पण असेच नक्की. आणि इतके क्रंची झाले होते, तुम्ही बघू शकता. त्याला काही कलर वगैरे काहीच टाकला नव्हता, तरी पण आहे ना इतके छान फ्राय झाले होते ते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. लाईक करा, शेअर करा. बाय बाय.